कधी कधी जर स्वतःला शोधायचंच असेल तर एकटं घराच्या बाहेर पडावंच लागतं. नमस्कार, मी अमोल. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात वैद्यनाथ महाराजांचे दर्शन घेऊन. पहाटे लवकर आल्यामुळे मनोभावाने दर्शन झाले. जवळपास हा माझा 400 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. यामध्ये मी 4 जिल्ह्याच्या बॉर्डर क्रॉस करणार आहे, जो की मी परळी ते सोनारी एकूण 175 किलोमीटरचा प्रवास एकट्याने माझ्या गाडीवर करणार आहे. आपला पहिला टप्पा परळी ते अंबेजोगाई साधारण 25 किलोमीटर आहे. ही फक्त एक राईड नाही, ही आहे माझ्या मनाशी केलेली एक भेट, जिथे रस्ता, शांतता आणि मी आहे. शहराच्या गर्दीतून बाहेर पडताना प्रत्येक सिग्नल, प्रत्येक आवाज मागे सोडत होतो आणि पुढे होता फक्त एकच साथी, ती म्हणजे माझी बाईक. मी जसं जसं पुढे जात होतो तसं निसर्ग माझ्यासोबत बोलत होता. थंड वारा, हिरवळ आणि शांत रस्ते, हे सगळं काहीतरी वेगळंच शिकवत होतं. पिंपळा धायगुडा क्रॉस करून आपण निघालोत अंबेजोगाईच्या दिशेने. आणि फायनली मी अंबेजोगाईमध्ये पोहोचलो आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जरा कमीच होती. अंबेजोगाईमध्ये देवी योगेश्वरीची एक शक्तिशाली आणि संरक्षक देवता म्हणून पूजा केली जाते. असे मानले जाते की त्यांचा विवाह भगवान वैजनाथांशी होणार होता, परंतु दैवी घटनांमुळे तो विवाह थांबला. क्रोधित असूनही शांत राहून तिने आपल्या भक्तांना कायमचा आशीर्वाद देण्यासाठी अंबेजोगाईमध्येच राहण्याचा निर्णय घेतला व हे मंदिर एक पवित्र स्थान बनले, जिथे लोक आजही शक्ती, धैर्य आणि न्यायाची मागणी करतात. आजही हजारो लोक अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने या देवस्थानाला भेट देतात. इथेही देवीचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. तर हा होता परळी ते अंबेजोगाई आपला प्रवास. आपण असे एक मंदिर पाहणार आहोत, ज्याला जाण्यासाठी आपल्याला 200 पायऱ्या चढून जावं लागणार आहे. पुढील ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा व ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.